पाऊले चालली आहेत पंढरीची वाट, पांडुरंगाला भेटण्याची हृदयामध्ये आस, आणि मनापासून भक्त घालतोय ही साथ. काय म्हणावं, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भाव. आज मी सासवड मध्ये आली आहे. 2 दिवस सासवड मध्ये पालखी असते, तुम्हालाही माहिती आहे. पालखीचं दर्शन घेणार आहे, वारकरी संप्रदायाबरोबर थोडी 2 पावलं चालणार आहे, आणि त्यांच्या काय काय इथे ऍक्टिव्हिटीज असतात ना हे जाणून घेणार आहे. आणि एक इथे दिंडी तळ आहे, तर त्या दिंडीचं कशा पद्धतीनं नियोजन होतं हे जाणून घेण्याची मला खूप उत्सुकता आहे. लाखोंनी लोक दिसतात, आणि याचं नियोजन कसं होत असेल, आणि या वारकऱ्यांची जी काही एक्साइटमेंट आहे आणि आनंद आहे हा जवळून अनुभवण्यासाठी मी आज इथे आलेले आहे. तर ही संधी मी सोडणारच नाही, म्हणून मी, कबीर आणि आई असं मी 3 जणही आलेलो आहोत. बघूया आता इथे काय काय घडतं. माझे आजी आजोबा न चुकता वारी करायचे, त्यामुळे मनात कायम उत्सुकता होती की एकदा तरी या वारकऱ्यांबरोबर वेळ घालवूया. आणि हे अनुभवण्याच्या उत्सुकतेपोटी मी कबीरला घेऊन खरं तर आज इकडे आले. नाम लावून घेतला. या वारकरी संप्रदायाला भेटून, बघून, त्यांचं निरीक्षण करून खूप छान वाटत राहिलं. मी आता सासवड मध्ये आली आहे, आणि सासवड मध्ये आपला पालखीचा तळ आहे. तर तिकडे पालखी थांबलेली आहे, पालखीचं दर्शन सुद्धा घेणार आहे, आणि इथल्या वारकऱ्यांची थोडंसं हितगुज करू. बघूया काय मजा येते. इथली व्यवस्थापना काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला, आणि हे सगळं करत असताना मी खूप खुश होते. काय, कुठून आहे तुम्ही? आणि धाराशिव जिल्हा आर्णी. किती वर्ष वारी करताय? 9 वर्ष झालं. 9 वर्ष झालं. बर बर बर. आता तुम्ही निघाला सासवड वरून की आता मुक्काम आहे इकडे? अच्छा, कसं वाटतं तुम्हाला वारी करून? कधीच नाही असं वाटतं पावा. भरपूर. बरं, मग एखादा तुम्हाला काही अभंग वगैरे काही येतो का? मग म्हणा की. थोडंसंच म्हणा. ज्ञानदेव तुकार माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, कृपेची सावली, मार्ग दाविली, माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, रामकृष्ण हरी. धन्यवाद. बोला माऊली. तर आपण डॉक्टर रामचंद्र देखणे यांच्या दिंडी तळावर आलेलो आहोत, आणि आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध भारुडकार डॉक्टर भावार्थ देखणे, जे रामचंद्र देखणेंचे सुपुत्र आहेत. आणि मला आज इथे येऊन खूप आनंद होतोय, मला खूप छान वाटतंय. खरं सांगायला गेलं तर कायम आम्ही सासवडमध्ये येतो आणि मग वारकऱ्यांना भेटतो, पण दिंडी तळावर येऊन आणि मला असं वाटतं की इथल्या लोकांशी इंटरॅक्शन करणं, आणि मुळात आज तुमच्याबरोबर इंटरॅक्ट करायला मिळतं, कारण दिंडीचा एवढा कारभार सांभाळणं ही सोपी गोष्ट नाही आहे. आळंदीमध्ये आपलं ज्ञानेश्वर माऊली मंदिर जे आहे तर त्याचे ट्रस्टी आहेत हे, आणि शिवाय त्यांचं एक प्रोफेशन वेगळं आहेच. असं तारेवरची कसरत असते यांची. मी आता यांच्या गप्पा ऐकत होते आणि तेव्हा मला खूप कौतुक वाटलं की एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या एका वेळेला पेलवणं हे खूप अवघड असतं. कसं करता हे सगळं? आता आमच्या घरात पिढ्यानपिढ्या वारकरी संप्रदाय, जवळजवळ 6 पिढ्यांची परंपरा आहे. माझे पंजोबा वारी करायचे,
आणि अजूनसुद्धा माझे वडील काही अभंगांच्या चाली ऐकवायचे आम्हाला, तर त्या पंजोबांच्या, खापर पंजोबांच्या असायच्या. इतकी जुनी आमच्याकडे परंपरा आहे. त्यामुळे माझ्या वडिलांनीसुद्धा 34 वर्ष शासकीय सेवेत वर्ग एक अधिकारी म्हणून काम केलं. ते सुद्धा पण 34 वर्ष हे काम करत असताना 34 वर्षात कधी त्यांची वारी चुकली नाही आणि कुठल्याही मोठ्या अधिकाऱ्याने त्यांची वारी चुकवून पण दिली नाही. ही कृपा माऊलीचीच असते. मी कॉर्पोरेटमध्ये काम करतो. अमेरिकेमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिनमध्ये माझं शिक्षण झालं आणि PhD माझी मॅनेजमेंटमध्ये झाली, ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चरमध्ये, आणि कॉर्पोरेटमध्ये HR हेड म्हणून एका मोठ्या कंपनीमध्ये काम करतो आहे. पण तिथेसुद्धा वारी म्हटले की ते मला नाही कधीच म्हणत नाहीत. अर्थात त्याचं सगळी कामं मी आधी करून घेतो आणि मग पुढच्या दृष्टीने सगळं 15-20 दिवस जे काय माझे जाणार आहेत. म्हणजे लोक स्वित्झर्लंडला वेकेशनला जातात, काश्मीरमध्ये वेकेशनला जातात, कुठे वेगवेगळ्या ठिकाणी, आणि मी माझा सुट्टीचा अर्ज करताना वेकेशन म्हणूनच करतो. वारी हेच माझ्यासाठी वेकेशन असतं. क्या बात आहे. काही जणांना खूप उशिरा कळतं, पण आपल्या गीतेतही सांगितलंय, ज्ञानेश्वरीमध्ये पण सांगितलंय की तुमचं कर्म आणि तुमचं अध्यात्म हे एकत्रितरित्या चाललं पाहिजे आणि त्यालाच खरं तर महत्त्व आहे. तसं तुम्ही करता, म्हणजे तुम्ही आमच्यासाठी एक जिवंत उदाहरण आहात. मला खूप कौतुक वाटतं तुमचं. पण एवढं दिंडीचा सगळा कारभार सांभाळणं खूप अवघड आहे. कसं सांभाळता? कसं आहे, हा खेळ नव्हे एकट्याचा म्हणून मेळा जमविला. हा काय एकट्याचा खेळ नाही आहे. ह्या ठिकाणी ह्या दिंडीमध्ये माझा भाऊ असतो, आत्ते भाऊ. तो सगळी बॅकएंडची मॅनेजमेंट पाहतो. माझी मिसेस आहे डॉक्टर पूजा देखणे, ती सायकोलॉजिस्ट आहे. तर त्या दृष्टीने सगळ्यांना एकत्रित करून आम्ही खूप डिटेल्ड मायक्रो मॅनेजमेंट इथे करत असतो. कारण दिंडीमध्ये कसं आहे, आता आमच्या दिंडीमध्ये फक्त आम्ही 138 ते 140 लोकच घेतो. म्हणजे 25 वर्ष झाली, पण त्याच्यापेक्षा जास्त आम्ही घेतलेले नाहीत. हो, मॅनेजमेंटला सोपं होतं. आणि ज्याच्यासाठी ही लोक येणार आहेत आपल्याकडे, तर त्यांनासुद्धा ते व्यवस्थित झालं पाहिजे. उगीचच घेऊन हा काय आमचा व्यवसाय नाही किंवा आम्हाला त्याच्यातून काही हे नाही, पण एक ह्या लोकांनासुद्धा एक सोय व्हावी या दृष्टीने आम्ही हे सगळं केलं. हे किती अद्भुत आहे, कारण लाखोंची संख्या आहे जी ही वारी चालतायत. यावेळेला काय काय अनुभव आहे तुमचा? किती लोक असतील आणि काय यावेळेला काय बदल वाटतं तुम्हाला वारीमध्ये? ह्या वेळेला असं झालं आहे की आम्ही 3-4 दिवस हेच सांगतो आहे की वारीमध्ये ह्यावर्षी खूप जास्त संख्या आहे. कारण समाज म्हणतात त्याला, समाज खूप आहे. आमच्या अंदाजाने आता आळंदी ते पुणे आणि पुणे ते सासवड इथपर्यंत वारी आली आहे. साधारणपणे 7-1 लाख लोक आत्ता वारीमध्ये असावेत असा आमचा अंदाज आहे. आणि याचं कारण असं आहे की एकतर ज्या भागातून मराठवाडा, विदर्भ ह्या भागातून लोक जास्ती येतात त्या ठिकाणी चांगला पाऊस झालेला आहे. आणि पाऊस झाल्यामुळे पेरण्या झालेल्या आहेत. लोक आता पेरण्या झाल्यानंतर थोडे निश्चिंत आहेत. त्यामुळे वारीला बरेच जण आलेले आहेत, सहभागी झालेले आहेत. आणि पुणे आळंदी ते पुणे या रविवार होता, त्यामुळे रविवारीसुद्धा अनेक लोकांना अनुभवायचं आहे म्हणून ते सहभागी झालेत. असे खूप जण आहेत. तेच आहे की एवढे लाखोनी जो समाज आहे तो ऑटोमोडवरच असतो, नाहीतर एवढं सगळं सांभाळत पंढरपूर जायचं. हो, खूप अवघड आहे. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. खरंच खूप मजा आली. थँक्यू सो मच. रामकृष्ण. यानंतर आम्ही त्या दिंडीमध्ये भजन कीर्तनाचा आनंद लुटला. तिथलं वातावरण इतकं शुद्ध, सात्विक. त्या टाळांचा गजर, गोड अंतकरणानं गायलेली भजनं, हरिनामाचा गजर हे सतत कानावर ऐकू येत होतं. भक्तिरसाचा हा अलौकिक आविष्कार बघता आला. मी स्वतःला खरोखर खूप नशीबवान समजते. माजी कॅबिनेट मंत्री विजय कोलते सर आपल्याबरोबर आहेत आणि माझ्या बाबांचे ते मित्र होते. इथे आल्यानंतर त्यांनी मला ती ओळख सांगितली. तर त्यांनी आज भाषणामध्ये खूप छान संदेश दिला. सर्व सांप्रदायिक वारकरी बंधू आणि भगिनींनो, दरवर्षी नियमितप्रमाणे आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानमध्ये 3 दिंड्या सहभागी होतात आणि या सगळ्या दिंड्यांना भेटणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यांचा प्रवास सुखकर होईल याची काळजी घेणे आमचं कर्तव्यच आहे. ते मी करत असतो. 50 वर्षाच्या पुढचे लोक याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. ही चांगली गोष्ट आहे. भारत हा एक मुखी बांधलेला आहे, याचं कारण संतांची शिकवण. आणि अलीकडच्या काळात नव्या पिढीला IT इंजिनियर झाले, सगळं झालं, पण त्यांचे मूळचे संस्कार कमी होता उपयोगाचं नाहीत.
अशी स्वरूपाची आमची अपेक्षा आहे. आणि म्हणून मी उदाहरण सांगितलं की जिजामातेनं बाळ शिवबांना स्वराज्याचं प्रमुख करायचे असं समजून त्याच्यावर संस्कार केले आणि 15 वर्षानंतर त्यांनी तोरणा घेतला. आयांची जबाबदारी मोठी आहे, आजींची जबाबदारी मोठी आहे. पुरुष तर मदत करतातच, पण आपल्या लहान मुलावर, मुलांच्यावर, नातवांच्यावर, नातवंडांच्यावर संस्कार करणे आणि त्याला देशाबद्दलचं प्रेम, त्याला स्वाभिमान, त्याला संत साहित्याची आवड, त्याचं आचरण, त्याचे संस्कार या गोष्टी घडल्या पाहिजेत. मला असं वाटतं या दिंड्यांच्यामधून, या संस्कारातून, या संदेशामधून उद्या घडेल आणि एक आदर्श असा भारत, आदर्श असा महाराष्ट्र संत साहित्याच्या विचारांनी पुन्हा बहरून येईल अशा स्वरूपाची मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. यानंतर आम्ही स्नेहभोजन केलं. कबीर सुद्धा इतका रमला होता. असं खूप भारी झालं आणि मी खूप काही मजा केली. हो, आवडलं. मला असं वाटलं की गाणं चालू दे, मला संपूच नाही. भारी आहे. तिकडे जिथे जागा मिळेल तिथे थकलेला जीव विश्रांती घेत होता आणि आम्ही मात्र माऊलींचं नाव घेऊन फुगडी झिम्मा खेळत होतो. ही ज्ञानोबांचं नाव घेऊन फुगडी मी पहिल्यांदा बघतीये. माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली, माऊली तुकाराम. खरं सांगू, मनापासून एवढं निरागस आयुष्य असावं ना, असं पांडुरंगाचरणी लीन व्हावं असं वाटत होतं. ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका ज्या आहेत त्या इथे आहेत. या वातावरणात मन उचंबळून येत होतं. पुन्हा पुन्हा मी न बघितलेल्या माझ्या आजोबांची आठवण येत होती आणि खूप कौतुक वाटत होतं त्यांचं. माझे वडील, म्हणजे मी त्यांना अण्णा म्हणायचे, ते माऊलींच्या पळत्या रथामध्ये मला खांद्यावर घेऊन दर्शन घडवून आणायचे. आता माझी जबाबदारी आहे की कबीरला मला हा सगळा अनुभव द्यायचा आहे आणि ही अलौकिक परंपराही त्याला दाखवायची आहे. तर असा होता माझा वारीतला अनुभव.